पुण्यातल्या दौंडच्या यवतमध्ये 2 गटामध्ये तणाव, 2 जण ताब्यात. व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं तणावपूर्ण वातावरण. गावातील काही तरुणांकडून धार्मिक स्थळांवर दगडफेक. भविष्यात बेशिस्त वागाल तर खपवून घेणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा मंत्र्यांना सज्जड दम. कोकाटेंच्या विरोधात रोष होता म्हणून खातं बदललं, फडणवीसांचं विधान. मंत्रिमंडळामध्ये आता बदल होणार नाही, फडणवीसांकडून धनंजय मुंडेंच्या लॉबिंगच्या चर्चांना ब्रेक. मंत्रिमंडळाची चर्चा मुंडेंच्या स्तरावर होत नाही, असंही विधान. कुठे चौफुल्याला जाऊन तडफडू नका, अजित पवारांचे आमदार शंकर मांडेकरांसमोरच कार्यकर्त्यांना तंबी. चौफुल्यातील गोळीबार प्रकरणावरून अजितदादांचा इशारा. महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये बीड पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलं. मोठा मासा गळाला लागल्याची माहिती. संशयित गोट्या गित्तेला ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथक रवाना. महादेव मुंडे हत्या प्रकरणामधील आरोपींवर कठोर कारवाई करा. कारवाईच्या मागणीसाठी जरांगेंच्या उपस्थितीमध्ये बीडमध्ये बैठक. सर्वधर्मीय आणि सर्वपक्षीयांच्या चर्चेचं आयोजन. वाल्मिक कराड आणि गोट्या गित्तेच्या नावानं मला धमक्या. बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेचा आरोप. कासलेकडून घातपाताची भीती व्यक्त. माणिकराव कोकाटेंना विधिमंडळामध्ये रमी खेळणं फवलं. कोकाटेंकडे कृषी खात्याच्या ऐवजी आता क्रीडा खात्याची जबाबदारी. राजीनामा न घेता खाते बदल करून अभय. कृषी खातं दत्तात्रय भरणेंकडे. रवी रावांना नवी जबाबदारी दिल्याचं म्हणत सुप्रिया सुळेंकडून निषेध. सरकारला भिकारी म्हणणाऱ्यांचा राजीनामा घेण्याच्या ऐवजी खातं बदललं, सुळेंची सरकारवर टीका. कृषी मंत्रीपदाची ऑफर अजित पवारांनी सर्वात आधी मला दिली, मात्र कृषी मंत्री ग्रामीण असेल तर जास्त न्याय देईल अशी मी भूमिका घेतली. कोकाटेंच्या खाते बदलानंतर भुजबळांचा गौप्यस्फोट. रामदास कदमांकडून सावली बारमधील ऑर्केस्ट्रा परवाना परत, तर रेस्टो बारचा परवाना कायम. अनिल परबांनी डान्स बारचा आरोप केल्यानंतर निर्णय घेतल्याची चर्चा. निवडणूक आयोग भाजपसाठी मतांची चोरी करतोय, राहुल गांधींचा आरोप. आमच्याकडचे पुरावे अणुबॉम्बसारखे, हा बॉम्ब फुटला तर आयोग दिसणारही नाही, राहुल गांधींचा गंभीर इशारा. अनिल अंबानींना ईडीनं समन्स बजावलं. 5 ऑगस्टला दिल्लीमध्ये चौकशी होणार. सूत्रांची माहिती. 17,000 कोटींच्या कथित कर्ज घोटाळा प्रकरणी नोटीस. उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक जाहीर. 9 सप्टेंबरला उपराष्ट्रपती पदासाठी मतदान होणार. मतदानानंतर लगेच निकाल जाहीर होणार. अमेरिकेमध्ये भारतीय मालावर आजपासून टॅरिफ नाही. 8 ऑगस्टपासून 25% आयात शुल्क लागू होणार. भारताला करार करण्यासाठी आणखी 7 दिवसांचा अवधी.